चला फिल्डिंग आता मात्र या ठिकाणी सेट झालेली आहे. अच्छा रणनीतील हा शेवटचा सामना आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. सलामीची जोडी रोहित तेलीवरे आणि मनोज घाटाल आणि गोलंदाजी करण्यासाठी विनोद खुलात. वा, हा बॅटल मात्र या ठिकाणी पाहण्यासारखं राहणार आहे. विनोद आणि रोहित ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर एकाच गावातून खेळतात, एकाच संघामध्ये आणि दोघांना आता मात्र एकमेकांचे अगदी चोर वाटा मात्र माहिती असतील आणि त्या अनुषंगाने मात्र इथे विरेंजपूर यवई संघाची मात्र एक वेगळीच प्लॅनिंग आपण पाहतोय. दोन वाजून 43 मिनिटे झालेली आहेत. पहिला चेंडू तुम्ही डिलिव्हर करता. पहिलाच बॉल मिडॉनच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावलं तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. आणि दोन्ही टीमचा विचार आपण केला तर मात्र विरेंजपूर यवई संघ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हारला नाही. या सत्राचा विचार केला तर आणि ग्रीष्मा 11 आमनेपाटा संघाचा विचार केला तर पहिलाच सामना मात्र त्यांनी गमावला आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 मॅचेस मात्र त्यांनी जिंकले. आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं की स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगणावरती सुद्धा मात्र या संघानं परफॉर्मन्स चांगला केला होता. हो, चांगला चेंडू लाऊड अपील, परंतु पंचांची मात्र त्या ठिकाणी स्वीकृती नाहीये. डॉट बॉल आणि डॉट बॉलवरती इथे मात्र पाहिलं तर भरपूर प्रेशर वाढलाय आणि आमची तिन्ही स्टार आता मात्र अगदी मैदानाचा पूर्णपणे आढावा घेतली. उद्याच्या शेड्यूलमध्ये आपण काय करू शकतोय, काय बदल करू शकतोय. हो, कट केल्या पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र घाटाला जीवनदान, आणि घाटाला विचार केला तर मागील दोन्ही मॅच मध्ये त्याला जीवनदान मिळालं आणि दोन्ही मॅच मध्ये जीवनदान मिळाल्यानंतर मात्र जबरदस्त तो खेळलाय आणि या तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र त्याला जीवनदान इथे मात्र प्राप्त झालाय. फार मोठी चुकी पॉईंटच्या फिल्डरकडून मात्र घडलेली आहे. आय थिंक स्वप्नील होता त्या ठिकाणी आणि स्वप्नीलच्या वतीने मात्र तो झेल ड्रॉप करण्यात आला. या चुका मात्र टाळावा लागतील. परंतु खुलात नेहमीप्रमाणे आता मात्र या ठिकाणी चेंडूला अगदी मात्र खुलात टाकतोय बॅटरच्या. जबरदस्त मात्र आज कामगिरी विनोद खुलाची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. रिवर्सचा फटका बाहेर काढलाय, परंतु इथे या रोहितला बीट केलाय. आणि ज्यावेळी एकाच गावातील दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतायत ना, त्यावेळी मात्र तो बॅटल पाहण्यासारखा असतो. तिकडे विरेंजपूर यवई संघाने चाल खऱ्या अर्थानं चालण्याचा प्रयत्न केला तर, परंतु खुलास सांगतो की हम भी किसी से कम नाहीये. आतापर्यंत फक्त फलक्यावरती 2 धाबा. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. गॅप फार मोठे आहेत. इनफिल्डला जरूर तुम्हाला बीट करायचा आहे. धाबा जर गतीने जर वाढवायचे असतील तर. आणि आता खाली राहिलाय. वा, पॉवर प्लेचा बादशाह आज म्हणावा लागेल विनोद खुलातला. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त रिद्धमूर्ती आणि इथे बॅकअप द डिलिव्हरी. हो, हलकासा चेंडू मूव सुद्धा झालाय. बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, परंतु आतापर्यंत फलंदाजाने मात्र तो निर्णय अयोग्य ठरवलाय. शेवटचा बॉल शिल्लक पॉवर प्ले मधील. अजून एक चांगला चेंडू आणि वा, वेगावरती हा गोलंदाज स्वार आणि इकडे मात्र शेवटच्या चेंडूवरती अधिक बाउन्स सुद्धा मिळाला आणि त्या बाउन्स वरती बॅटर रोहित तेलीवरे पुन्हा बाहेर निघणारा चेंडू. वा, आणि फक्त पहिल्या पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी 2 धाबा इथे जोडल्या गेल्या. आणि अजय काय म्हणशील या सुरुवातीबद्दल, ज्याप्रमाणे खुलातनं पहिला स्पेल हाताळलाय. अप्रतिम गोलंदाजी.
खरं तर बॅटर सुदैवी ठरला. आपण बघितलं झेल ड्रॉप झालेला आहे. थोडासा अवघड झेल होता आणि मनोज घाटाळला पुन्हा एकदा जीवनदान मिळालेलं आहे. या आधीच्या 2 सामन्यांमध्ये देखील त्याचे 2 झेल आपण ड्रॉप होताना बघितले आणि तदनंतर मात्र त्याने गोलंदाजीचा अक्षरशः घामटा काढलेला आहे. त्यामुळेच येणाऱ्या षटकांमध्ये गोलंदाजांना सावध तर राहावं लागणार आहे. परंतु विनोद खुलाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकलेत. कधी चेंडूवर त्याने फिंगर्स रोल केले, कधी वेगानं बॉल टाकले, कधी बॉल आतमध्ये आणले, कधी बाहेर नेले. लाजवाब गोलंदाजी आणि खेळपट्टी देखील आपण बघितले की कुठेतरी डबल बाउन्स आहे, डबल पेस देखील आहे, डबल बाउन्स देखील आहे. त्यामुळेच गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व मागच्या काही सामन्यांमध्ये राहिले. आणि त्यामध्ये दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश शेलार. संतोषजी काकडे साहेबांनी संघाची बांधणी चांगल्या प्रमाणे केली आहे या सत्रामध्ये. हो, थोडासा लवकर केल्याचा प्रयत्न आणि चेंडू बॅटच्या टोला मात्र स्पर्श झालाय. म्हणजे कुठेतरी आता मात्र या ठिकाणी जर विचार आपण केला तर दोन्ही फलंदाज थोडीशी सासपडत आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या अगेन्स्ट आपण हा ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. चांगला चेंडू आणि पहा दोन्ही हात गोलंदाजाच्या डोक्यावरती पाहायला मिळत आहेत. तो सुद्धा मात्र अगदी अचंबित राहिला. अजून एक चांगला चेंडू, हा वेगवान चेंडू होता आणि गुणेश पारीकडे जेव्हा जेव्हा चेंडू जातो ना अजय, मग बॅटची कड असो किंवा नसू द्या, त्याचा एकच रिएक्शन आऊस दॅट. पंचांवरती तो नेहमीच प्रेशर टाकत असतो आणि तो सुद्धा मात्र अँग्री आहे. या मताशी तो सहमत आहे. हा चेंडू आतमध्ये येणारा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. इथे बॅटच्या आतली कडा इनर एज चेंडू चालला अगदी या पाकवड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या रिझर्व मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तिकडे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व या पॉवर प्लेच्या खेळामध्ये या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा पाहायला मिळतोय. की जो निर्णय स्वीकारला अजय, तो निर्णय आता मात्र कदाचित या ठिकाणी चुकीचा तर ठरणार नाही ना वीरेंद्रपूर येवई संघासाठी. आणि ते मागच्या काही सामन्यांमध्ये आपण होताना बघितलंय, विशेषतः ग्रीष्मा 11 विरुद्ध खेळणाऱ्या संघांच्या बाबतीत. जबरदस्त बॉल, यावेळेला लेंथ थोडीशी खेचली होती. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. येथे फलंदाजांना देखील लक्षात घ्यावं लागणार आहे की ही जी खेळपट्टी आजच्या दिवसाच्या सुरुवातीला जशी बिहेव करत होती तशी आता राहिलेली नाहीये. त्याच्यामध्ये बराच फरक झालेला आहे. खेळपट्टीमध्ये थोडासा विअर अँड टिअर आहे. बघा बाउन्स किती चांगला होता, अगदी परफ्यूम बॉल तुम्ही म्हणू शकाल असा बॉल होता हा. आणि त्यामुळेच फलंदाजांना लक्षात घ्यावं लागणार आहे की एक पर्टिक्युलर टार्गेट, कदाचित सुरुवातीला ते विचार करून आले असतील 5 ओव्हर्समध्ये 60-70, पण या खेळपट्टीवर 45-50 देखील एक जबरदस्त स्कोर ठरेल असं मला वाटतंय. बॉल वाईड आहे. परंतु अजय आपण जर पाहिलं तर वातावरण थोडंफार दमट आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचा मात्र दवबिंदू मात्र दिसत नाहीये. आणि एवढाही मात्र तो असर खेळपट्टीवरती दिसून येत नाहीये. परंतु म्हणू शकतो की गोलंदाजी चांगल्या प्रमाणात झालेली आहे. नाही, गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. आता जास्त प्रशंसा झाली असं वाटतंय. आणखी एक वाईट बॉल. येस, गोलंदाजांनी चांगले व्हेरिएशन्स दाखवलेत. नियंत्रण चांगलं राहिलंय आतापर्यंत गोलंदाजांचं. जरूर मागचे 2 बॉल्स वाईट आलेले आहेत, पण खेळपट्टीचा देखील याच्यामध्ये बराच रोल आहे. खेळपट्टी सुरुवातीला जशी होती तशी राहिलेली नाहीये. ती गोलंदाजांना साथ देते. आता मात्र पाहू शकला या ठिकाणी या लॉंग ऑफला चांगला फटक्या, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी फिल्डरनं झेम केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू स्टॉप केलाय. फटका चांगला होता, परंतु त्यापेक्षा अधिक दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी किमान 3 धावा तिकडे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी जे होते असं वाटतं की आता ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ तरी खेळाडू पूर्णपणे चार्जअप झालेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा त्याच दिशेने फटक्या, परंतु क्षेत्ररक्षक आहेत अगदी ISPL प्लेयर्स पवेलियन्स आपण पाहू शकाल. ही सुद्धा एक चांगली संकल्पना आपण 7 स्टार कबड्डीच्या वतीने पाहिली आहे. कारण ठाणे जिल्ह्यातील जे खेळाडू ISPLच्या स्पर्धेमध्ये या चांगल्या प्रमाणे खेळले आणि त्यांचा तुम्हाला हा दगावट पाहायला मिळतोय. एक चांगल्या खेळाची सराहना या लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 8. विकेट गेलेली नाही, परंतु धावांचा वेग फार कमी दिसतोय. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे आणि असं फार क्वचित पाहायला मिळेल की एकही विकेट गेलेली नाहीये. पॉवर प्लेच्या खेळामध्ये फक्त 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला कळतं की किती जबरदस्त गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. विनोद खुलातनं 2 धावा खर्च केल्या. तदनंतर आला भावेश, त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या.
दोन्ही सलामीवीरांना अक्षरशः बांधून ठेवण्यात आलेलं आहे. 5 बॉल्समध्ये 2 धावांचं योगदान रोहित तेलिवरेचं. 7 बॉल्समध्ये 4 धावा मनोज घाटाळनं बनवल्यात आणि मनोज तर चांगल्या फॉर्ममध्ये देखील राहिलाय. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे, परंतु तो देखील अक्षरशः चाचपडताना दिसलाय पहिल्या 2 षटकांमध्ये. सध्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ मध्ये आहे आणि या संघाला महेश काकडे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद महेश काकडे, आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि दिनेश पाटील जे आमनेपाड्याचे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा मात्र या संघाला शुभेच्छा येत आहेत. ओव्हर क्रमांक 3 आणि षटकाला मात्र पाहू शकाल कुलात पुन्हा मात्र इथे सुरुवात करतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. फटका चांगला आहे, दमदार आहे आणि धाबा सुद्धा मात्र दमदार मिळणार. एकूण 6. सख्त आवश्यकता थी इस बड़े स्ट्रोक की. पहले 2 ओवर्स में काफी खामोश रखा गया था बल्लेबाजों को. विनोद खुलात का ये दूसरा ओवर थोड़ा तेज डालने का प्रयास, लेकिन स्लॉट में कर बैठे और स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े बड़ा प्रहार, जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में. रोहित के बल्ले से ये पहला बड़ा हिट इस मैच में. देखिए गेंद में ज्यादा मूवमेंट भी नहीं थी, सीधी सीधी गेंद थी, उठा के खेला और लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए शानदार सिक्सर. चला पहिल्या षटकामध्ये तर पहिलं आपण खुलाचं वर्चस्व होतं रोहितच्या अगेन्स्ट, परंतु आता रोहितने त्याचं स्वागत केलं षटकारानं. पुन्हा मात्र या ठिकाणी ऑनसाईडला चांगला प्ले केला चेंडूचा लागली या जमिनीच्या मार्गानं. मिड विकेटला ऋषी दलवी चांगल्या प्रमाणात फोल्डिंग करतोय, चांगली फेकी पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होत असताना आणि संघाच्या वतीने संघाची धावसंख्या बिन गडीबाद 15 धावा आणि 15 धावांची पार्टनरशिप आता मात्र या दोघांमध्ये झालेली आहे. एका बाजूला विनोद च्या अगेन्स्ट पाहिल्या तर या ठिकाणी मनोज घाटाळ पूर्णपणे साचपडलाय, परंतु कदाचित वादळ येण्यापूर्वीची ती शांतता असावी असा सध्या तरी भास होतोय. हो केलाय, जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ चाललाय सीमेरेषेच्या दिशेनं दन दन करत. 4 धावांसाठी चौकार. चलिए जो काम पावर प्ले में करना था वो अब किया जा रहा है. थोड़ा सा इम्प्रोवाइज तरीके से खेलते हुए, थोड़ी सी धीमी गति से डाली हुई गेंद थी, लेकिन अच्छे पोजीशन में आ गए थे. गेंद के लाइन के अंदर जाते हुए, ऑफ स्टंप के बाहर शफल करते हुए हुक करने में कामयाब रहे और बिल्कुल खाली क्षेत्र में खेला. 4 रन प्राप्त करते हुए मनोज घाटाल. बड़ा ओवर, एक प्रोडक्टिव ओवर जो चाहिए था वीरेन स्पोर्ट्स वही टीम को, वो ये ओवर नजर आ रहा है. पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद सिंगल और फिर चौका. 3 गेंदों में 11 रन आ चुके हैं. विनोद पर अब थोड़ा सा दबाव बढ़ता हुआ. विकेट हाथ में है, उसका कहीं ना कहीं अब फायदा उठाते हुए बल्लेबाज. और इस बार ऑफ कटर, खूबसूरत गेंद. फिर से सोच रहे थे कि शायद लेग कटर होगी, इस बार परख ही नहीं पाए थे. दूसरी दिशा में गेंद को टर्न कराया, उंगलियां फेरते हुए गेंद पर. बहुत ही शानदार गेंद थी ये. हालांकि डाला तो है उन्होंने वो लेग कटर की तरह, लेकिन गेंद देखिए टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई है. रिप्ले में स्पष्ट देखने को मिल रहा है. तो ये विकेट अब देखिए बड़ा ही विचित्र बन गया है. ओ किनारा लगा, इस बार कैच लपक नहीं पाए विकेट कीपर गुणेश पाटिल. प्रयास अच्छा किया था. प्रयत्न जे चांगले होते, परंतु कठीण सुद्धा झेल होता. ज्या अनुषंगाने मात्र जे आपण दृश्य पाहिलं, रिप्ले पण आय थिंक इंटरेस्टिंग असू शकेल की चुकी ते मात्र झालेली आहे की प्रयत्न चांगले केलेले आहेत. 20 धावा फलकावरती 2.5 षटकाचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अजूनही पाहिलं तर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. हो, फ्लॉविंग स्वीप, जबरदस्त फटका, चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. वाह, यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि या फटक्यावरती तब्बल 4 धावा जोडल्या आपल्या संघासाठी. ये चतुराई है रोहित तेलिवरे की. केवल दिशा दिखाई, लैप स्वीप और सही इलाके में खेला. बिहाइंड स्क्वायर ऑन द ऑन साइड. डिप स्क्वायर लेग के खिलाड़ी प्रयास कर रहे थे, लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद. शानदार चौका. और ये बहुत ही महंगा ओवर रहा विनोद खुलात का. 16 रन आए इस ओवर से. 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या 24 बिना किसी नुकसान के. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई टीम वीरेन स्पोर्ट्स यवई. आप देख रहे हैं आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 3 और ये है पहला क्वार्टर फाइनल मुकाबला इस सीजन 3 का. ग्रीष्मा 11 आमनेपाडा बनाम वीरेन स्पोर्ट्स यवई. 3 षटकांचा खेळ आणि आतापर्यंत 8च्या गतीनं या ठिकाणी या धावा जोडल्या गेल्या 24 विदाउट लॉस.
आतापर्यंत तिन्ही षटकामध्ये पाहिलं तर एकही गोलंदाजाला मात्र विकेट्स या ठिकाणी प्राप्त करता आली नाहीये आणि प्रेक्षकांच्या काही फरमाईश सुद्धा आहे की एकी 47 तुम्हाला आता मात्र या ठिकाणी चालवायची आहे. खऱ्या अर्थानं आता ती वेल तर नाहीये. चला स्पीडअप करायचंय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आता ही वेल जर पाहिली तर या ठिकाणी विचार करण्याची नाहीये. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. करंट रन रेट 8 रन प्रति ओवर। हालांकि पहले 2 ओवर में तो केवल 8 ही रन थे स्कोर बोर्ड पर, लेकिन अब मोमेंटम शिफ्ट हो चुका है, बल्लेबाजों की तरफ मोमेंटम है इस समय और इसको जारी रखना चाहेंगे। आने वाले 2 ओवर्स में कम से कम 25 रनों के बारे में जरूर सोच रहे होंगे बल्लेबाज। 25 बनते हैं तो 50 का टारगेट हो सकता है। संकेत की पहली गेंद ओ धीमी गति से आई, पहले ही शॉट खेल बैठे थे। मिड विकेट के ऊपर से छक्का जड़ने का प्रयास, शायद गेंद उनके चेहरे के करीब लगी है, सिंगल मिल सकता था, लेकिन थोड़े से इंजर्ड हुए हैं बल्लेबाज मनोज घाटाल। आंखें हट गई थी। पहली गेंद धीमी गति से डाली हुई, थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी था और ये काफी दर्दनाक साबित हो सकता है। उम्मीद करते हैं कि ज्यादा गंभीर चोट ना हो। मनोज घाटाल बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है इस टीम के लिए, बेहतरीन ऑलराउंडर। एक अलग एंगल से अब देखने को मिल रहा है, स्क्वेयर ऑन एंगल, खूबसूरत टेलीकास्ट इसके एंटरटेनमेंट द्वारा। गर्दन पर जाकर टकराई, लगभग कान के नीचे। काफी दर्द होता है जब वहां पर गेंद लगती है तो। कभी आपके लगे? नहीं, ऐसी गेंद तो कभी लगी नहीं है। अजय भी काफी क्रिकेट खेले, लेकिन कभी उनको जख्म हुई नहीं क्रिकेट के खेल में। नहीं नहीं, बहुत बड़ी चोट लगी थी मेरे, जब हम अंडर आर्म खेल रहे थे, बैट लगा था पैर पर। आणि मी तेच विचार करतो होतो की अंडरआर्म क्रिकेटमध्ये गुड शॉट बॉलने मात्र एवढी मोठी जखम झाली कशी काही? गांव में ही हम खेल रहे थे और छक्का लगाने के प्रयास में वो गेंद बिल्कुल पैरों की तरफ आई थी, जोर से बैट घुमाया और जोरदार प्रहार पैर पर। उसके बाद चलना भी मुश्किल हो गया था। और ये देखिए 2 विंडोज में दिखाया जा रहा है, क्योंकि गेंद थोड़ी धीमी गति से आई तो वो पहले ही घूम गए थे, गेंद पर पूरी तरह से नजरें नहीं थी। गेंदबाज का प्रयास जोखिम भरा हो सकता था, लेकिन 2 रन्स कंप्लीट। वाह, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगल्या प्रमाणात ताळमेळ आणि जास्तीत जास्त आता स्ट्राईक या ठिकाणी मनोज आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ही चांगली रणनीती सुद्धा असेल टीम विरियन्सपूर यवई संघासाठी. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला जर या मॅचमध्ये कमबॅक जर करायचं असेल तर खास करून तुम्हाला विनोदला मात्र लवकरात लवकर या ठिकाणी माघारी पाठवावं लागेल आणि ते कार्य गोलंदाज आता मात्र या ठिकाणी आय थिंक मनोज घाटालला. ओहो, प्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूचा लागली कव्हरला. क्षेत्रक्षक वेगाने चेंडूवरती झेपावले आणि तिकडे सुद्धा मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि
आता ठाल्यांचा गजर पाहायला मिळतोय. वा जबरदस्त इथे मनोजची साथ देत असताना या ठिकाणी रोहित तेलीवरे आणि दोन दाबेडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 34 धाबा. चांगला इथे कमबॅक केलाय विरेजपुर यवई संघानं. दोनों बल्लेबाजों की तारीफ करनी पड़ेगी. 2 ओवर्स में पावर प्ले में बिल्कुल भी रन नहीं आए थे, लेकिन डटे रहे. उन्होंने विकेट फेंका नहीं, खुद पर भरोसा जताया और उसका नतीजा अब आपके सामने है. 34 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. बड़ा हिट, इस बार गेंद को नींबू बना दिया है, लेकिन मैदान के अंदर अच्छा कैच डीप मिड विकेट की दिशा में ऋषि दलवी द्वारा, और ये रही पहली सफलता. संकेत ने ब्रेक थ्रू दिला दिया. आणि एक क्षण असं वाटलं की ज्यावेळी मनोजने हा फटका खेळला आय थिंक स्वतःचं सुद्धा मात्र कॉन्फिडन्स नव्हतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, कारण थोडंसं मात्र त्याच्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेस आपण पाहिलं. परंतु जबरदस्त झेल ऋषी दलवीने मात्र खुशी दिली या ठिकाणी आमनेपडाकरांच्या खेम्यामध्ये. आणि या पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी विरेंद्रपुर यवई संघाला. अच्छी पारी खेलने के बाद आउट हुए हैं मनोज घाटाल. धीमी शुरुआत रही थी, लेकिन उसके बाद पारी को बहुत अच्छी तरह से पेश किया. 15 गेंदों में 19 रन बनाए. बॉलर्स के लिए कंडीशंस काफी अनुकूल है इस समय. विकेट भी बॉलर्स को सहायता कर रहा है, और ऐसे विकेट पर ऐसे कंडीशंस में ये टोटल इतना बुरा नहीं है. अभी भी 7 गेंदें पारी में शेष है. नए बल्लेबाज क्रीज पर अमोल केने पहले मैच के हीरो रहे थे. 36 रनों की धुआंधार पारी खेली थी. आते ही बल्ला चलाया है, स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से निकाल दिया है. डीप स्क्वायर लेग पर फील्डर तेज गति से पहुंचे हैं. दूसरे का प्रयास और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन कंप्लीट. विकेट कीपर गुणेश काफी निराश वहां पर, लेकिन बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में. खाता खुलता हुआ अमोल केने का, और इसके साथ ही 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ यवई टीम का स्कोर 36 रन 1 विकेट के नुकसान पर. हा षटक सुद्धा आपण जर पाहिलं तर विरेंद्रपुर यवई संघासाठी चांगला लाभदायक राहिलाय, कारण तब्बल 12 धावा या षटकामध्ये जोडल्या संकेत पाटीलच्या विरोधात. आणि शेवटचे आता 6 बॉल मात्र या ठिकाणी शिल्लक असतील पहिल्या डावातील. आणि पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर फक्त 8 धावा खर्च करता पॉवर प्ले पूर्णपणे ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाच्या बाजूने राहिल्या. परंतु मागील 2 षटकांचा विचार केला तर तब्बल 28 धावा खर्च केले आमनेपाडा संघानं. आणि आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार याकडे आता सर्वांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. असं त्या चर्चा सुरू आहे की शेवटचं षटक कोणाकडे सोपवायचं, आणि त्या अनुषंगाने मात्र मी विनंती करतो की लगेचच तुम्हाला खेळ सुद्धा मात्र इथे सुरू ठेवायचा आहे. शेवटचं षटक आणि गोलंदाज यश पाटील आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय षटकाला. यश पाटील सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगली चमकदारी कामगिरी करतोय. विथ द बॉल पहिलाच बॉल फ्लॉविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न रोहित तेलीवरेने केला, परंतु पंचाचा लेगबायचा इशारा पाहायला मिळतोय. चलिए, इस मैच में पहली गेंद पर विकेट नहीं मिला, नहीं तो इससे पहले जो भी मैचेस खेले हैं ALPL सीजन 3 में पहली गेंद पर विकेट प्राप्त किया है यश ने. काफी सफल गेंदबाज. यहां से कोशिश करेंगे कि 45 के अंदर ही टोटल को सीमित रखे, लेकिन सामने अमोल, खतरनाक बैट्समैन, ड्राइव किया, गेंद हवा में और सीधे मैदान के बाहर. शानदार शॉट, 6 रन. ओवर पिच गेंद और पावर पैक शॉट सीधे बल्ले से लॉफ्ट करते हुए. फील्डर का प्रयास था जरूर, लेकिन उनके लिए मौका नहीं था. जबरदस्त स्ट्रोक, शानदार सिक्सर अमोल केने के बल्ले से. तगडा शॉट. आणि चेंडू मात्र पाहू शकता या ठिकाणी स्वर्गीय अनिल वसंत भामरे प्रेक्षक स्टँडकडे मात्र जाऊन लँडिंग झाला, आणि जबरदस्त मात्र ती स्ट्रोक सिलेक्शन. या स्पर्धेची मात्र कुठेतरी आवश्यकता होती टीम यवईला. पुन्हा एकदा आता ऑन साइडला मिड विकेटला जबरदस्त फटकेबाजी, बॅक टू बॅक दूसरा सिक्सर. खतरनाक बल्लेबाज है ये अमोल केने. अमोल के 2 अनमोल शॉट्स, पहले स्ट्रेट डाउन द ग्राउंड
और अब की बार मिड विकेट की दिशा में अक्रॉस द लाइन स्लॉग हिट, बॉटम एंड का तगड़ा इस्तेमाल, जबरदस्त बैटिंग। सुरुवात यश पाटीलने चांगल्या चेंडूने केली, परंतु मागील 2 चेंडूवरती तब्बल 12 धावा त्यांनी खर्च केला आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र इथून आपल्याला विरेंजपूर युवई संघ पाहायला मिळतो. 49 रन्स स्कोर कडावरती लागले गेले आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर या संघाने पाठीमागे वळून पाहिलं नाहीये. तीन गेंदे अभी भी शेष है, दबाव गेंदबाज यश पर, और अब देखना है कि क्या लेंथ पर गेंदबाजी करेंगे। क्या यॉर्कर का प्रयास हो सकता है, क्या बाउंसर आएगी, क्या स्लोवर डिलीवरी, कुछ तो अलग तो करने का प्रयास करना होगा शायद उनको, क्योंकि डेंजरस बैटर सामने है अमोल, और उनके पाले में गेंद डालेंगे तो फिर यही हश्र होने वाला है, बड़े हिट्स। वापसी करनी होगी गेंदबाज यश को। वापसी तर बॅटरने केली अजय, असंच म्हणावं लागेल. पूर्णपणे ग्रीष्मा 11 आमनेपडा संघानं प्रेशर टाकला होता, परंतु तो पूर्णपणे प्रेशर आता रिलीज झाला आणि अमोल आता मात्र या ठिकाणी चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतो आणि लय भारी तो बॅटिंग करतोय. यश पाटिल, फुल टॉस है, एक और झन्नाटेदार शॉट, लगातार तीसरा सिक्सर। वाह, तिन्ही क्षेत्र वेगवेगळे निवडले. पहिला सिक्सर पहिला अगदी स्टेट लॉंग ऑफला, दुसरा षटकार मिड विकेटला आणि हा थेट लॉंग ऑनच्या पलीकडे जयेश काकडेच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय होत असताना आज बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर एकदा अमोलसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कडक कडक एक से बढ़कर एक शॉट देखने को मिला. ये देखिए एक्शन रिप्ले. वाह, गेंदबाज यश अब दबाव में बिखरते हुए, और ये दबाव बहुत ही खतरनाक चीज है, अच्छे अच्छे दबाव में बिखर जाते हैं, और कुछ ही खिलाड़ी होते हैं जो दबाव में निखर जाते हैं। लगातार 3 छक्के, 50 के पार टोटल, 55 एक विकेट के नुकसान पर। जब 2 ओवर में मात्र 8 रन बने थे तो काफी दबाव था बल्लेबाजों पर, लेकिन वहां से वापसी की है। ये पहला सिक्सर था, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, भावेश के पास कोई मौका नहीं था। उसके बाद स्लॉग हिट करते हुए मिड विकेट को क्लियर किया और फिर लॉन्ग ऑन की तरफ छक्का। ये देखिए, ये दूसरा, बैक लाइव, ये चौथा है, ये चौथा है. परंतु मी म्हणतो की या ठिकाणी आता मात्र कुठेतरी या गोलंदाजाच्या भावनांशी खेळतोय मिस्टर अमोल केणे. जसा साफसुथरा अमोल मिल्क आहे तसा आता मात्र हा अमोल साफसुथरे फटके मारतोय. वाह, एक नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 4 षटकार या स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमध्ये निघाले. आणि पहिल्या जर आपण 5 चेंडूचा विचार केला तर या ठिकाणी तब्बल 25 धाबा इथे जोडल्या. और इससे पहले वाले मैचेस में जिस तरह की गेंदबाजी यश ने की थी उस तरह की गेंदबाजी नहीं कर रहे हैं। ये बिल्कुल स्लॉट में डाली थी और उसके बाद तो 2 लगातार फुल टॉस गेंदे भी कर चुके हैं, तो बहुत ही कमजोर गेंदे भी डाली जा रही है, दबाव को ठीक तरह से झेल नहीं पा रहे हैं। और अब टोटल पहुंच चुका है 61 पर, आखिरी गेंद पारी में शेष। क्या 5 में 5 लगेंगे? ये देखिए, एक और फुल टॉस थी। इजी पिकिंग्स फॉर समवन लाइक अमोल केने। अमोल अनमोल है। यस, अमोल बेहतरीन आहे असं आता मात्र या ठिकाणी म्हणण्याची वेळ आली आणि खऱ्या अर्थानं हा भावालेकरांचा ब्रँड आहे. चला, चेंडू तर हरवला असेल तर पुढचा चेंडू तुम्हाला इथे मात्र पंच आपण द्या. आणि चेंडू असा आहे की जेव्हा गोलंदाज ट्रॅकिंग वरती येतो तेव्हा मात्र परत येतो आतमध्ये. चला, शेवटचा बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती आता मात्र अजून एखादा मोठा फटका इथे पाहायला मिळू शकेल का. धावसंख्या तर डेंजर झोनकडे आता गेलेली आहे, 61 धाबा. पांच गेंदों में 26 पर बैटिंग करते हुए अमोल केने, 9 गेंदों में 13 पर रोहित तेलिवरे, 19 रन बनाने के बाद आउट हुए मनोज घाटाल।
और क्या पारी को पेश किया गया है। जब 2 ओवर में 8 बने थे, चर्चा हो रही थी कि 40-45 तक पहुंचेंगे तो भी एक अच्छी रिकवरी है, लेकिन अब तो 60 प्लस टोटल। आखिरी गेंद, लो फुल टॉस, इस बार सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए। 1 रन पूरा किया है और 1 ही मिलेगा लगता है। ओ हो, ये क्या कर दिया गुनेश ने। तीसरे का प्रयास और अब जाकर बैटर रन आउट होते हुए। तो 2 रन आखिरी गेंद पर। जबरदस्त बल्लेबाजी अमोल केने की। 28 रन बनाए, मात्र 6 गेंदों का सामना किया। कुल रन संख्या 63, 2 विकेटों के नुकसान पर पारी खत्म होती हुई वीरेन स्पोर्ट्स यवई की। और बड़ी चुनौती, 5 ओवर्स में 64 रन बनाने पड़ेंगे सेमीफाइनल में पहुंचने के लिए ALPL सीजन 3 में ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को। चला, सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. आणि आता मात्र सलामी वीरांमध्ये आता बदल पाहायला मिळतोय. दोन्ही लोकल बॉय एटीएम, लोकल एटीएम आता मात्र यूज केलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. गुणेश पाटीलच्या सोबतीला आता मात्र जय काकडे ला आपण पाहतो. आणि एक खरी रणनीती आहे जय, जर तुम्हाला चांगली स्टार्ट हवी असेल तर मात्र या दोघांकडून मात्र भरपूर गणा आता मात्र इथे अपेक्षा आहेत. परंतु अपेक्षापूर्वक तुम्हाला मात्र इथे या सुरुवात करावी लागेल. खास करून 2 षटकं पॉवर प्लेची फार महत्वपूर्ण राहणार आहे टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. और योगी इनिंग्स ब्रेक में ऑफ माइक हम चर्चा कर रहे थे कि जयेश काकड़े को ओपन करने के लिए आना चाहिए, तो वही आए हैं ओपन करने के लिए। और साथ में गुणेश पाटिल, दोनों बल्लेबाज काफी दमखम रखते हैं। दोनों का बल्ला बोलना बहुत ही जरूरी हो गया है अभी इस मैच में। ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के लिए फ्लाइंग स्टार्ट यदि देते हैं तो जरूर एक रोमांचकारी मैच यहाँ से ये बन सकता है। हा, आणि तीच अपेक्षा आहे आमनेपाडाकरांना की सामना मात्र चांगल्या कुशल मोमेंटला मात्र रंगतदार स्थितीमध्ये गेला पाहिजे.
हाय स्कोरिंग तर आहे, परंतु हाय व्होल्टेज होणार का? अच्छी बल्लेबाजी तो है, लेकिन अच्छी बल्लेबाजी करके दिखानी पड़ेगी ग्रीष्मा 11 को। इससे पहले वाले मैचेस में क्या कुछ हुआ है उसको भूलते हुए इस मैच में बल्लेबाजी करनी पड़ेगी, क्योंकि अब बड़ा टारगेट है सामने। 5 ओवर में 64 रन बनाने हैं। आने वाले बल्लेबाजों में ऋषि जैसे हार्ड हिटर बैटर का आना बाकी है। राजकुमार पाटिल भी बड़े शॉट्स खेल सकते हैं, और साथ में खास तौर पर भावेश की प्लेयर साबित हो सकते हैं। पहिले षटक मनोज घाटाल च्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो, टाळ्यांचा कडकड आवाज पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल फेस करतोय या ठिकाणी गुणेश पाटील, आणि पहिलाच बॉल पहा किती वेगाने टाकलाय. एसटी रक्षक सुद्धा मात्र त्या ठिकाणी बीट झाले, आणि पंचाचा वाईटचा इशारा. चला, सुरुवात तर अजय शुभ झालेली आहे असं मला हरकत नाहीये, कारण 2 धावा मात्र या ठिकाणी बोनसच्या रूपानं मिळालेल्या आहेत. जी हाँ, लेग स्टंप के बाहर भटक गए पहली गेंद पर मनोज घाटाल। हालांकि विकेट कीपर इस गेंद को रोक सकते थे, सफाई से रोक नहीं पाए, जिसके चलते एक और रन वहां पर मिला है। 2 रनों से खाता खुला है। शॉर्ट हम पुल, गेंद हवा में, उस ओर है खिलाड़ी, डीप मिड विकेट पर कोई गलती नहीं, और जयेश काकडे 0 पर आउट। मोठा धक्का मी तर म्हणेन या ठिकाणी आमनेपाडा संघाला लागणारा जयेशच्या रूपानं. प्रयत्न तर खूपच चांगले होते, परंतु मिडविकेटला रोहितनं कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. हो, अगदी स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तिकडे जबरदस्त कॅचिंग, आणि पहिल्याच चेंडूवरती खेळत असताना मात्र शून्यावरती मात्र जय काकडे माघारी परतलाय. और ये बड़े स्कोर का दबाव है, बड़े टारगेट का दबाव है। पहली गेंद पर बल्ला चलाया जरूर उन्होंने, लेकिन खेला गलत स्थान पर। जहां पर खिलाड़ी मौजूद है वहां पर आपने शॉट खेला है। पावर प्ले चल रहा है, सिर्फ 2 खिलाड़ी इस समय सर्कल के बाहर है, उनसे दूर खेलना बहुत जरूरी होता है। निराश किया है जयेश ने, और अभी देखना है कि तीसरे नंबर पर कौन आता है। विनोद खुलात, ये एक अलग प्रकार की चाल चली गई है। हा जय, कारण विनोद खुल्याचा आपण जर विचार केला तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग तो करू शकतोय, कारण त्याला आपण अनेकदा वालचिन संघाच्या अनुषंगाने मात्र त्याला बॅटिंग करताना पाहिलेलं आहे. आणि समोर घाटाल आहे, कारण दोघे एकमेकांच्या विरोधात अनेकदा सराव करतायत, प्रॅक्टिस करतायत, त्यामुळे मात्र ही एक चाल असेल. परंतु ती रणनीती मात्र या ठिकाणी एक किटपर्यंत योग्य ठरू शकते या टीम आमनेपाडा संघासाठी. तो पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पाहिलं असेल की रोहितला एज अ ओपनर म्हणून पाठवलं गेलं मनोजच्या सोबतीला, आणि त्याचं कारण खुलात गोलंदाज होता. म्हणजे दोघांकडून मात्र आता वेगवेगळ्या प्लॅनिंग्स आता मात्र या ठिकाणी रचल्या जात आहेत. जी हाँ, गेम प्लान काफ़ी अलग अलग तरीके के देखने को मिल रहे हैं, लेकिन गेम प्लान को एग्जीक्यूट भी करना पड़ेगा। स्लोवर डिलीवरी, फंसाया अपने जाल में विनोद खुलात को, कॉटन बोल्ड। एक और झटका देते हुए पहले ओवर में मनोज घाटाल। विनोद खुलात आला, आणि विनोद खुलात माघारी परतला. स्लोअर वन, आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी, सॉफ्ट डिस्मिसल, सेफ हँड. मनोज घाटाला मिळणारी ही दुसरी सफलता, आणि दोन्ही फलंदाज इथे मात्र शून्यावरती बाद झाले. बेहद निराशाजनक शुरुआत ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की। 2 पर 2। बड़ा ही मुश्किल काम यहां से। विनोद खुलात पिंच हिटिंग के लिए आए जरूर थे, लेकिन पहली गेंद बड़ी ही चतुराई भरी गेंद, मनोज घाटाल की तारीफ करनी होगी। गेंद की बाई तरफ थोड़ी सी उंगलियां फेरी थी उन्होंने, गेंद की गति निकाल दी, और स्लोअर बॉल को पिक करना चाहिए था, लेकिन पिक कर नहीं पाए। आते ही पहली गेंद पर छक्का जड़ने का प्रयास किया वहां पर विनोद खुलात ने। और अब नंबर 4 पर सत्यम दलवी। अब ये कौन सी चाल है अजय? चूंकि 2 झटके लगे हैं, तो कहीं ना कहीं सत्यम एक ऐसे बैटर है जो थोड़ा सा
एंकर का रोल भी अदा कर सकते हैं। गुणेश है क्रीज पर, वो आक्रामक बैटिंग कर सकते हैं और सत्यम भी बड़े शॉट्स खेल सकते हैं। ऐसे नहीं कि वो बड़े शॉट्स नहीं खेल सकते हैं। आते ही ड्राइव लगाया है सीधे फील्डर के पास, लेकिन सिंगल चुराने में कामयाब। बल्ले से आने वाला पहला रन ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। संत आणि साबत सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची आपण पाहतोय. या पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर संघ अगदी या संकटामध्ये सापडला आणि त्या संकटातून आता मात्र गुणेश पाटीलला बाहेर काढावं लागेल. मनोज पुन्हा एकदा, ओहो काय चेंडूची हाताळणी. खऱ्या अर्थाने शेवटच्या क्षणाला मात्र स्वतःला वाचवलाय गुणेश पाटीलनं असंच म्हणावं लागेल. बैकफुट पर ढकेल दिया था गुणेश को। रफ्तार के सौदागर है मनोज घाटाल, और ये देखिए ओ हो अंदर की तरफ आई थी, इनसाइड एज को बीट करती हुई स्टंप्स के ऊपर से निकल गई। यहां से अभी भी 61 रनों की जरूरत। स्कूप करना चाहते थे, पैडल स्कूप, लेकिन बात बनी नहीं। बनी तो बनी वरना अब्दुल गनी. इस बार देखिए टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कटी थी। जबरदस्त मिश्रण कर रहे हैं, नाना प्रकार की गेंदें डाल रहे हैं मनोज घाटाल। ओवर की आखिरी गेंद, और इस बार तो हक्के बक्के और वॉचक के रह गए। अब की बार तो बल्लेबाज खुद भी शायद बता नहीं पाएंगे कि वे करना क्या चाह रहे थे। एक और डॉट डिलीवरी और इसके साथ ही सफल ओवर की समाप्ति। स्कोर मात्र 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये देखिए छोड़ना चाहते थे, उनको लगा कि लेग स्टंप के बाहर निकल जाएगी, वाइड का रन मिलेगा, लेकिन गेंद लगी थी शरीर पर। जबरदस्त गेंदबाजी। पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी बागफुटला ढकललं असंच म्हणावं लागेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या मनोज घाटालनं, 2 विकेट्स इथे प्राप्त केले आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता मात्र इथून 61 धावांची गरज. देखिए यहां से यदि इस मैच में वापसी करनी है ग्रीष्मा 11 आमने पाड़ा टीम को, तो सिर्फ एक ही चारा है, अटैक करना पड़ेगा, काउंटर अटैक। यस, हिट आउट नाहीतर गेट आउट. कारण या पलीकडे आता तुमच्याकडे पर्याय कुठलाही मात्र शिल्लक नाहीये. परंतु यासाठी तुम्हाला जे तुमचे हिटणे बॅटर जे आहेत जे त्यांना तुम्हाला मात्र प्रथमतः संधी देणे गरजेची होती. तुमच्याकडे ऋषीसारखा एक विस्फोटक बॅटर तुमच्याकडे होतं, भावेश सारखा एक अष्टबल खेळाडू तुमच्याकडे होता आणि त्यांना तुम्ही अजूनही थांबवलाय. हा सुद्धा मात्र कुठेतरी जो निर्णय त्यांनी घेतलाय तो मात्र कदाचित त्यांच्या अंगलेखी येऊ शकतोय. हालांकि योगी ये दो बल्लेबाज भी काबिलियत रखते हैं। मुझे लगता है कि थोड़ा सा मोमेंटम भी यदि गेन करके देते अपनी टीम को, कुछ 2-3 बाउंड्रीज भी जड़ते हैं ये दोनों बल्लेबाज, तो फिर एक अच्छा प्लेटफॉर्म सेट हो सकता है। अभी भी यहाँ से भी आने वाले बल्लेबाजों के लिए, जो कि पावर हिटर का रेपुटेशन रखते हैं, खासतौर पर ऋषि दलवी और भाऊ भी, भले ही वो बहुत पावरफुल खिलाड़ी लगते नहीं है देखने में, लेकिन वो बड़े बड़े शॉट्स खेलते हैं, उनके पास टाइमिंग गजब की है, तो बड़े हिट्स लगाने में माहिर बल्लेबाज है, लेकिन मोमेंटम बनाना पड़ेगा। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद, इनसाइड एज, एक ही रन मिलेगा। आतापर्यंत एकही चौकार नाहीये अजय, एकही षटकार नाहीये. सिंगल वरतीच मात्र या ठिकाणी जोर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि चेंडूची संख्या आता मात्र कमी होत चाललेली आहे. प्रेशर वाढत चालला आणि थोडाफार ते प्रेशर तुम्हाला रिलीज करावं लागेल. त्यासाठी मात्र एखादा बॅटरने मात्र या दोघांपैकी रिक्स घ्यावी लागेल. पहा अशा प्रमाणे जर फटके खेळले अजय तर मात्र अजूनही संघ मात्र या ठिकाणी या दबावच्या स्थितीमध्ये येऊ शकतोय. जी बिल्कुल, सिंगल से काम बनने वाला नहीं है। हालांकि अर्जेंसी तो नजर आ रही है, कोशिश कर रहे हैं सत्यम भी बड़े शॉट्स खेलने की, लेकिन गेंदबाजी अभी तक बहुत अच्छी इस ओवर में भी। गेंदबाज रोहित तेलिवरे बहुत चतुर गेंदबाज माने जाते हैं। इस बार बॉलर के सिर के ऊपर से ड्राइव किया, दर्शनीय स्ट्रोक, लॉन्ग ऑन से फील्डर प्रयासरत है, लॉन्ग ऑफ तक पहुंचे हैं और स्टॉप किया है गेंद को। 100% कमिटमेंट, 2 रन बचाए फील्डर ने। चांगली चांगली फिल्डिंग, जबरदस्त. मात्र आणखी या फटक्या तर होता, परंतु त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण पाहिलं. हे ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. वा, अगदी सिमेरशी लगत जाऊन अगदी क्लोज. आता मात्र फटक्या पहा, अलॉंग द कार्पेट, जमिनीच्या मार्गाने मात्र इथे फटके खेळले जात आहेत. इकडे मात्र दुहेरीचा प्रयत्न होतोय, रनआउटची संधी निर्माण झालेली आहे आणि बॅटर गुणेश पाटील आता मात्र या ठिकाणी
नगावरच्या दिशेने चाललाय. पाच चर्चा जी ती सुरू होती की जर तुमच्याकडे चांगले हिटने बॅटर आहेत तर तुम्ही या ठिकाणी त्यांना जास्त वेळ थांबू शकत नाही. परंतु पंचाचा टीव्ही पंचाकडे मात्र निर्णय सोपवला की आता इथे गुणेश बाज आहे की सत्यम बाज झाला आहे हे आता चेक करावं लागेल. नहीं, किसी ना किसी को तो आउट होना ही था वहां पर, क्योंकि बड़े शॉट्स निकल नहीं रहे थे। तो ऐसे में दोनों ने भी ठान लिया था कि अब बहुत हो चुका है, अपने जो पावर हीटर्स है उनको मैदान में बुला लेते हैं। तो इसीलिए ये गेम प्लानिंग थोड़ी सी की गई है, लेकिन देखना पड़ेगा कि कौन से बैटर आउट हुए हैं। सत्यम आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. सत्यम अजून निर्णय आला नाहीये पण चेक करतायत. परंतु भाऊ मैदानाच्या आतमध्ये आलाय हे मात्र तेवढंच खरं आहे कारण त्याला यावंच लागेल. हा सामना जर मात्र या ठिकाणी जिंकायचा असेल तर आता भाऊला खऱ्या अर्थानं आयकॉन प्रमाणे या ठिकाणी खेळावं लागेल. सत्यम आउट. चला सत्यम आऊट झालाय परंतु आता सुंदरम बॅटर आतमध्ये आलाय भाई शेलार आणि त्याला मात्र अति सुंदरम फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. टफ कंडीशंस में भी वो मादा रखते हैं बड़े प्रहार करने का, और अच्छे टच में लगे पिछले 2 मैचेस में खासतौर पर। हालांकि बहुत रन्स तो नहीं बनाए हैं, लेकिन वो जो 2 छक्के उन्होंने जड़े हैं वहां पर उनका वो प्योर क्लास देखने को मिला है, उसी की अब यहाँ पर जरूरत है। सर ओव्हर कंप्लीट घ्या. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. एक गेंद बची है, वही हम भी सोच में पड़े. एक गेंद अभी भी बाकी है. जहाँ पहले 3 गेंदों पर 3 सिंगल्स और चौथी गेंद पर डबल आया था, उसके बाद ये 5वीं गेंद पर दूसरा रन लेने के चक्कर में बैटर रन आउट हुए हैं, और समीकरण अब 19 गेंदों में 55 रनों की जरूरत। स्कोर हुआ है 9 रन 3 विकेटों के नुकसान पर। स्ट्राइकर्स एंड पर बैटर आउट हुए हैं, तो स्ट्राइक भावेश के पास रहेगा। चला दुसऱ्या षटकातील आणि पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल अजून शिल्लक. 19 चेंडू शिल्लक आणि 19 चेंडूमध्ये 55 धावांची अजूनही आवश्यकता टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. हा मिशन फार कठीण आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही घडू शकेल. आणि जर इथे भावेशने चांगल्या प्रमाणे जर इनिंग जर इथे साकारली तर मात्र या धावा सुद्धा होऊ शकतात. और वही कुछ तो पहले हाफ में हमने देखा है, पहले 2 ओवर में सिर्फ 8 रन बने थे। स्विंग एंड मिस, बढ़िया लाइन, भावेश को छकाया और इसके साथ ही सफल ओवर की समाप्ति। हालांकि विकेट रोहित को नहीं मिला, रनआउट के रूप में विकेट गिरा, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी। पावर प्ले का खेल समाप्त हुआ, स्कोर मात्र 9 रन 3 विकेटों के नुकसान पर। म्हणजे मगाशी तू म्हटलं की पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा मात्र हे दृश्य पाहिलं, परंतु त्यानंतर आमनेपाडाकरांनी जी गोलंदाजी हाताळली ती गोलंदाजी आता मात्र यवईकर हाताळतील हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. हाँ, ये भी एक चर्चा का विषय जरूर है, लेकिन अब आप गेंदबाज गलतियां करे उसका इंतजार नहीं कर सकते हो। बतौर बल्लेबाज आपको शॉट्स बनाने भी पड़ेंगे। यहाँ पर गेंदबाज आपको मौके उतने देने वाले नहीं है, क्योंकि विपक्षी टीम का बॉलिंग अटैक भी बहुत ज़बरदस्त है। तो ऐसे में आपको कुछ हटके भी करना पड़ेगा रन्स तेज गति से बनाने के लिए। स्ट्राइक गुणेश के पास 18 गेंदों में चाहिए 55 रन, 18.33 रन प्रति ओवर का आस्किंग रन रेट है, यानी कि हर ओवर में 2-3 बड़े शॉट्स की जरूरत। मनोज के हाथ में गेंद, उनका ये दूसरा ओवर। प्लान मिस, गुणेश काफी स्ट्रगल करते हुए। गुणेशचा आपण खेळ पाहिला तर इथे या तब्बल 6 चेंडू त्याने फेस केले आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 4 डॉट तो खेळला आणि फक्त 3च धावा त्याच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी निघालेले आहेत. कारण त्याच्या स्टँडर्डनुसार मात्र हा खेळ त्याला मात्र शूट होत नाही, परंतु परिस्थिती सध्या मात्र या ठिकाणी अगदी गंभीर पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू, कमी गतीने टाकलेला चेंडू, बॅटची काढा, यस फिंगर अप, आणि फलंदाज गुणेश पाटील कॉट बॅटच्या माध्यमातून बाद होऊन माघारी परततोय. बेहतरीन गेंदबाजी, स्लोवर डिलीवरी, दूर भी डाली हुई गेंद थी और लगभग वाइड गेंद पर बल्ला चला दिया है। टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ भी निकली थी, एज लगा और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। बहुत ही चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए मनोज घाटाल
घाट घाट का पानी पी चुके हैं और घाटाल का टीम में होना कभी भी घाटे का सौदा नहीं होता है, वो फायदेमंद ही रहता है टीम के लिए, एक बार फिर से वो साबित करते हुए। आणि आज पूर्ण रात्रीमध्ये पाहिलं तर मनोज घाटल हायलाईट राहिलाय. जबरदस्त मात्र कामगिरी त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. न्यू बॅटर ऋषी दलवी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूची संख्या आपण जर पाहिली तर 16 बॉल अजूनही शिल्लक. 16 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 55 धावांची गरज. और देखिए आप जंग में जा रहे हो और जंग में आपके पास यदि तोप है तो उसका इस्तेमाल भी करना चाहिए। मैं तो यही सोच रहा था कि ऋषि को बैटिंग मिलती भी है या नहीं, तो आ गए ऋषि। चांगला फॉर्मात आहे या सत्रामध्ये ऋषी दलवी. ओ पहिल्या चेंडूवरती पॉइंटला बीट केला, पंच करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बढ़िया शॉट, थोड़ी सी जगह मिली थी और उछाल लेती हुई गेंद थी, गति बाउंस दोनों का अच्छा इस्तेमाल करते हुए जोरदार तरीके से स्लैश किया। डीप बैकवर्ड पॉइंट पर कोई प्रोटेक्शन नहीं है, उसी का फायदा उठाते हुए चौके से अपने पारी का आगाज किया है ऋषि ने, और इस तरह के शॉट्स लगातार खेलने पड़ेंगे। हर गेंद पर अब आक्रमण करने की जरूरत। ओ ये खतरनाक गेंद है, जबरदस्त वापसी मनोज घाटाल द्वारा, फ्लाई स्लिप में कैच आउट होते हुए ऋषि। क्या कमाल की गेंद थी ये, बल्लेबाज कुछ समझ ही नहीं पाए। आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या अगेन्स्ट प्रत्येक वर्षी हे दृश्य आपण पाहत आलेला होता. जे ही विकेट्स पहा, वा कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटला उमगला नाहीये आणि शेवटच्या मोमेंटला बारची आय थिंक लिडिंग एज आपण म्हणू शकतोय. ये देखिए हार्ड लेन पर रखा, अंदर की तरफ आई गेंद और रूम बिल्कुल भी मिला नहीं, वहां पर रूम बनाने का प्रयास कर रहे थे, इससे पहले कुछ समझ जाते, वो गेंद बल्ले पर लगी थी और बैट का फेस भी खुल गया था, सीधे फील्डर के हाथों में एक आसान सा कैच। 4 रन बनाकर आउट हुए हैं ऋषि। नए बैट्समैन संकेत पाटिल। 14 गेंदों में अब 51 रनों की जरूरत ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को। अब की बार गति में परिवर्तन, कभी तेज डाल रहे हैं, कभी धीमा डाल रहे हैं, कभी बाहर डाल रहे हैं, कभी अंदर डाल रहे हैं, बहुत ही मुश्किल है इनका सामना करना। और बल्लेबाज करे तो क्या करे. इकडे मात्र पहा कमी गतीने टाकलेला चेंडू लेग कटर. हो हो, ज्याप्रमाणे एखादा सर्प वलन घेतोय त्या अनुषंगामध्ये चेंडूने मात्र वलन घेतलंय. 4 विकेट चटका चुके हैं ये, क्या पांचवा जी नहीं, इनफील्ड को क्लियर किया है, हवा में जरूर थी गेंद, डीप एक्स्ट्रा कवर पर अच्छा क्षेत्ररक्षण। 1 रन पूरा किया है और अब ओवर थ्रो का फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन आखिरी गेंद पर, और इसके साथ ही शानदार सफल स्पेल समाप्त होता हुआ मनोज घाटाल का। 4 खिलाड़ियों का काम तमाम किया उन्होंने और काफी इकोनॉमिकल भी रहे। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 15 रन 5 विकेटों के नुकसान पर। दिल्ली बहुत दूर है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा के लिए, ये क्वार्टर फाइनल जीतने के लिए 12 गेंदों में अब चाहिए 49 रन। जबरदस्त गोलंदाजी पहिल्या 3 षटकामध्ये आपल्याला विरेंजपूर यवई संघाच्या वतीने पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर मनोज घाटाने खर्च केले होते 3, त्यानंतर आपण रोहितचं स्पेल पाहिलं त्याने खर्च केले होते 6, आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 6 धावा पुन्हा मनोजने मात्र इथे खर्च केला. कंजूशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा, आणि खास करून व्हेरिएशन चांगल्या प्रमाणात पाहिलं. आणि या घाटालचा जर 2 षटकांचा आपण स्पेल पाहिला तर फक्त 9 धावा खर्च केला आणि 4 विकेट्स त्याच्या नावावरती राहिले. बल्ले से भी अच्छा योगदान दिया इस मैच में, 19 रन बनाए उन्होंने, जबकि उनकी शुरुआत बहुत ही धीमी रही थी। काफी चर्चाएं शुरू हो चुकी थी कि इतना धीमा आप कैसे खेल सकते हो, पावर प्ले में विकेट नहीं गिरा था, फिर भी 8 ही रन थे स्कोर बोर्ड पर, लेकिन विकेटें हाथ में होने का फायदा किस तरह से उठाया जाता है वो बाद वाले ओवर्स में हमें देखने को मिला। आखिर के 3 ओवर्स में 55 रन बनाए बल्लेबाजों ने। ये देखिए क्रॉस बॅटेड फटक्या खेळण्याचा प्रयत्न भावेशने केलाय, तिकडे सुद्धा मात्र कनेक्शन प्रॉपरली नाहीये. डॉट बॉलला मात्र साहिल जाधव या ठिकाणी सुरुवात करत असताना एक जबरदस्त मात्र अभ्यासपूर्वक कामगिरी आज विरेंजपूर यवईची मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. व आता पिकअप शॉट,
या फटक्यांची गरज आहे आणि ते फटके भावेशच्या भात्यामध्ये आहेत. एक आलाय, अजून तुम्हाला मात्र या ठिकाणी मारावा लागतील. जी हाँ, लगातार ऐसे शॉट्स खेलने पड़ेंगे. बहुत ही बेहतरीन स्लॉग स्विप, थोड़ा सा कदमों का इस्तेमाल किया था और बराबर बैट के बीचों बीच लेकर तान दिया आसमान में. मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से हवाई फायर करते हुए एक लंबा छक्का भावेश के बल्ले से. स्कोर उछलता हुआ 21 रन 5 विकेटों के नुकसान पर. अब बची है 10 गेंदें और यहां से अभी भी चाहिए 43 रन. ये लगभग आप कह सकते हो कि मिशन इम्पॉसिबल की तरह है. क्या इसको पॉसिबल कर सकते हैं बल्लेबाज, देखने वाली बात है. शॉट ऑफ लेंथ इस बार खींच के मारा है. एक और जबरदस्त स्ट्रोक, एक और छक्का. रुकिये रुकिये, भावेश करे डरो मत यारो मैं हूँ. आणि खऱ्या अर्थानं या दोन षटकारांना हा सामना जिवंत केलाय. 9 बॉल सदुतीची गरज. इथे मात्र पाहू शकाल लेकडे टाकण्याचा प्रयत्न चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला बाटचा तोंड उघडलाय आणि मात्र त्या ठिकाणी चेंडूला भिडकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता मात्र पहा जे या दोन षटकारानंतर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वातावरण गरमीचं पाहायला मिळतोय. हा क्रिकेट आहे. जर अधूनमधून जर फटके मोठे जर पहिल्या 3 षटकामध्ये जर आले असते तर अजूनही मात्र चित्र या क्षणाला अजय वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु सामन्यामध्ये कमबॅक केलाय ग्रीष्मा 11 आमने पाडा संघाने. और बड़े ही जुझारू किस्म के खिलाड़ी है भावेश शिलार. आसानी से तो घुटने टेकने वालों में से नहीं है. बैक टू बैक छक्के उनके बैट से. 9 गेंदों में अब 37 रन चाहिए. दबाव गेंदबाज के ऊपर. साहिल इस बार थोड़ा सा आगे रखा, अच्छी गेंद, बीट किया बैटर को. आणि या सीझनचा विचार जर आपण जर अजय केला तर भाऊच्या नावावरती एक रेकॉर्ड सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात पाहतोय. सलग 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा मात्र त्यांनी मारलेले आहेत आणि ते दुसऱ्यांदा त्यांनी तो कारनामा केला होता. अजून एक, वाह वाह बाई वाह. आणि अजय जर हा सामना इथून भाऊनं जर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला जर जिंकून दिला तर मला असं वाटतं की इथून त्याची खांद्यावरती मिरवणूक पिस्या गावापर्यंत असेल. निश्चित ही रूप से, इसमें कोई शंका नहीं है. लेकिन क्या बैटिंग कर रहे हैं. लपेट के मारा है इस दफा. साहिल की गेंदों की बेरहमी से पिटाई करते हुए. गेंद में कोई ज्यादा घुमाव नहीं था इस दफा. टाइमिंग गजब की है. ताकत का इस्तेमाल करते हुए 7 गेंदें शेष, 31 रनों की आवश्यकता है. अकेले योद्धा की तरह लड़ते हुए अपने टीम के लिए इस समय भावेश शिलार. 1 मैन आर्मी. और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चलिए मैच में जान तो डाल दिए. कारण सुरुवातीला असं वाटलं की मात्र हा सामना विरेंजपूर यवई संघ मात्र एकतर्फा जिंकतो की काय. परंतु त्यांना सुद्धा आता मात्र या ठिकाणी थोडाफार का होईना मात्र भाऊनं घाम फोडलाय. लेकिन अब आखिरी गेंद पर देखना है क्या करेंगे. ड्राइव के हवा में कवर पॉइंट को बीट किया और गेंद सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से 4 रन. ओवर समाप्त हो चुका है चौथा. आखिरी ओवर में 27 चाहिए. हवा में जरूर थी गेंद लेकिन बहुत ही तेज गति से खेला हुआ स्ट्रोक था. इनफील्डर को बीट करने में कामयाब रहे. बहुत ही महंगा ओवर रहा साहिल जाधव का. अब आखिरी ओवर में 27 रनों की जरूरत, लेकिन स्ट्राइक संकेत के पास रहेगा जब ओवर की शुरुआत होगी. फुल पर लेकर खेला था यह स्ट्रोक. बहुत ही सुंदर कवर ड्राइव. चला आता मात्र या ठिकाणी टीम मीटिंग सध्या सुरू आहे की कुठल्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवायचा. आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी आता मात्र 27 ची गरज. परंतु संकेत पाटील ऑन स्ट्राईक वरती आज आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली काय करणार, तो स्ट्राईक रोटेट करणार की पहिल्या चेंडूपासून तो आक्रमणाला सुरुवात करणार. अजूनही जर पाहिलं तर पारडं यवई संघाचं जड आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काय घडू शकतो. जी हाँ, यही तो अब बहुत दिलचस्पी भरी बात है कि संकेत क्या करेंगे पहली गेंद पर. क्या वो बड़े शॉट्स के लिए जाएंगे यहाँ पर, या फिर पहली गेंद पर सिंगल निकाल कर एक बार फिर से भावेश को स्ट्राइक पर लाएंगे. वैसे वो आखिरी गेंद भी बड़ी दिलचस्प थी. वो देखना बहुत रोचक हो गया था कि बड़े शॉट के लिए जाएंगे बैटर या फिर वो सिंगल लेंगे. लेकिन उन्होंने ड्राइव किया, टाइमिंग इतनी अच्छी थी और प्लेसमेंट भी लाजवाब था, तो चौका मिल गया. शायद भावेश भी सोच रहे थे एक वक्त के लिए कि मैं सिंगल ले लूं और स्ट्राइक मेरे पास रखूं. लेकिन 4 रन, वो रन्स भी कीमती है.
अब 6 गेंदे हैं और 27 रन चाहिए। यदि पहली गेंद पर सिंगल आएगा तो फिर 5 गेंदे 26 का इक्वेशन हो सकता है। लेकिन देखना है संकेत, वो भी तो बड़े शॉट्स खेलने की क्षमता रखते हैं, लेकिन अब दोनों बल्लेबाजों के बीच में बातचीत क्या हुई है वो भी देखना दिलचस्प रहेगा। वो गेंद होने के बाद ही समझ में आएगा। आखिरी ओवर लेकर गेंदबाज कल्पेश, शॉट ऑफ लेंथ, हैमर किया, गेंद हवा में है, गजब का स्ट्रोक, सिक्सर के साथ शुरुआत, मैच ऑन। आणि संकेतनं सांगितलं की भाऊ भाऊ आहे तर मी सुद्धा संकेत आहे. पहिल्याच चिन्हवरती त्याने संकेत दिला आमने पटाकरांना की अजूनही सामना संपलेला नाहीये. येणारे 5 बॉल आणि आता मात्र येणाऱ्या 5 बॉल मध्ये विजयासाठी 21 धाब्यांची गरज. वा, सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, या फटक्यावरती पूर्णपणे ताकद संकेतने जनरेट केली. जबरदस्त शॉट. हाफ ट्रैकर, सामने की दिशा में फ्लैट बैटेड शॉट, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री को क्लियर करते हुए संकेत। माहौल गर्माता हुआ, मामला गर्म है। 5 गेंदे 21 रन। अगली गेंद लेकर कल्पेश, इस बार दूर रखा है, बहुत दूर रखा है, वाइड है। मॅच ऑन. काय सामना रंगतो या ठिकाणी. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 20 धाब्यांची गरज. वा, एक क्षण असं वाटतं आय थिंक 12 मध्ये 49 ची गरज होती, म्हणजे मागच्या 7 चेंडूवरती तब्बल 29 रन्स इथे मात्र जोडलेले आहेत. जी हाँ, यही क्रिकेट का जबरदस्त खेल है। महान अनिश्चितताओं से भरा हुआ ये क्रिकेट का खेल, रोंगटे खड़े कर देने वाला ये क्वार्टर फाइनल मैच वीरेन स्पोर्ट्स यवई बनाम ग्रीष्मा 11 आमने पाड़ा। ये मैनहट्टन चार्ट के जरिए देखने को मिल रहा है स्कोर कंपैरिजन। जबरदस्त टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट द्वारा, और एंटरटेनमेंट होता हुआ एएलपीएल सीजन 3 में। अगली गेंद फुलर लेंथ, बढ़िया रफ्तार और बीट किया बैटर को। इथून डॉट बॉल मात्र परवडणारा नाहीये. आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने आता इथे या वाईड साठी डीआरएसची मागणी केलेली आहे. चला, आपल्याकडे एक आहे तर तो घेऊन तर घरी तर आपण घेऊन जाऊ शकत नाही, त्याचा इथे वापर केलाय. आणि जर इथे एक्झॅक्टली एखादा जर अजूनही एक्स्ट्रा बॉल जर इथे मिळाला तर मात्र अजूनही मात्र मित्र म्हणे की सोने पे सुहागा. जी हाँ, कुछ भी हो सकता है योगी, रिव्यू तो बनता भी है। मैच इतना क्रुशियल सिचुएशन में आकर खड़ा हो गया है, तो ऐसे में यदि आपके पास डीआरएस है तो उसका यूज होना चाहिए, लेकिन देखना है कि नतीजा क्या आता है। इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर एंड लवली डिलीवरी। बहुत अच्छी रफ्तार के साथ डाली हुई फुलर लेंथ की गेंद ऑफ स्टंप के बाहर पूरी तरह से छकाया वहां पर कल्पेश ने बल्लेबाज संकेत को। अब समीकरण 4 गेंदे और 20 रन। या डॉट बॉलने मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेशर एक्झॅक्टली या बॅटरवरती वाढवलाय. 4 बॉल 20 धाब्यांची गरज. फलक्यावरती आतापर्यंत 44 धाबा लागलेल्या आहेत. गोलंदाज कल्पेश पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. समोर संकेत पाटील ऊर्ध्व विकेटने मारा करतोय. हो, फुल टॉस आणि तिकडे मात्र स्ट्रायकिंगला आता पोहोचलाय भाऊ. आणि आता मात्र इथे एकच पर्याय शिल्लक आहे की जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व जीवन ठेवायचं असेल तर 3 मध्ये 3 ठोकावे लागतील, आणि जर 3 ठोकले तर सुपर ओव्हर. सुपर से ऊपर ये मुकाबला चलता हुआ एएलपीएल सीजन 3 में। क्या सुपर ओवर हो सकता है? संभावनाएं तो है। भावेश शेलार में वो क्षमता है। पिछले ओवर में 3 छक्के जड़ चुके हैं। अब लगातार 3 गेंदों पर 3 छक्कों की जरूरत है, तब जाकर मैच सुपर ओवर में पहुंच सकता है। कल्पेश के लिए काम वैसे आसान है, एक अच्छी गेंद और काम तमाम हो सकता है। अगली गेंद, और ये रही अच्छी गेंद, इनसाइड एज, बाउंस पर गेंद विकेट कीपर के पास, डॉट डिलीवरी। अब ये मुकाबला झुकता हुआ वीरेन स्पोर्ट्स यवई टीम के पक्ष में। जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताने पाहिली कुठल्याही प्रमाणे बॅटरला मात्र त्यांनी संधी निर्माण करून दिली नाहीये. सातत्याने मात्र बॅटरला ब्लॉक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जबरदस्त मात्र ठप्पा त्याने पीक केलाय. पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ डाली थी, वो कमजोर गेंद रही थी, उस पर छक्का जड़ा था संकेत ने, और तुरंत उससे उन्होंने सीख ली और फिर लगातार फुलर लेंथ की गेंदें की है उन्होंने। अच्छी वापसी यहां पर कल्पेश द्वारा। कल्पेश एकमात्र गेंदबाज इस टूर्नामेंट में जिन्होंने हैट्रिक भी चटकाई है इस सीजन में। इस बार स्लॉक स्वीप किया है, 6 रन मिलेंगे।
लेकिन खुश नहीं है बल्लेबाज अपने आप से, क्योंकि पिछली गेंद काफी कीमती थी, उस पर भी छक्का आना जरूरी था। लेकिन क्या जबरदस्त जुझारू पारी खेली है भावेश शेलार ने। थोड़ा सा लेट आए बल्लेबाजी के लिए, 5वें नंबर पर आए। टारगेट इतना बड़ा था तो ऊपर आना जरूरी था, खासतौर पर पावर प्ले का जो खेल था वहां पर मेरे ख्याल से ये गेम कहीं ना कहीं हाथ से निकल गया ग्रीष्मा 11 के लिए। बॅटिंग ऑर्डर मध्ये तर पाहिलं आपण तर भरपूर चुका आपण होताना पाहिल्या. विनोद कुलातला तुम्ही वन डाऊनला पाठवलं, त्याच्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी सत्यम दलूला तुम्ही प्रमोशन दिलं, तिथेच मात्र फार मोठी चुकी घडली. हो अजून एक शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन आणि पहिला संघ ठरलाय आमने लोणार प्रीमियर लीग 2026 मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा हनुमानजी तरे साहेबांचा संघ वीरेन स्पोर येवई. कॉंग्रॅच्युलेशन हनुमानजी तरे, आज खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीवरती नाव कोरलाय. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम ग्रीष्मा 11 आमनेवाडा, हार्ड लक संतोषजी काकडे साहेब. परंतु फाईट बॅक चांगल्या प्रमाणे राहिली. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना इथे मात्र पाहायला आपल्याला. आणि देऊया आपण या ठिकाणी